जरा हास विजया, किती टेन्शन घेण्याचं स्पर्धेचं. ते बाबाजी म्हणत होते की नाही, लक्ष असू द्या स्टँडवर, लक्ष असू द्या स्टँडवर, लक्ष असू द्या स्टँडवर. त्या आम्ही तू उगाच मला हसवायचा प्रयत्न नको करूस. अरे काय ग? काही नाही, तुम्हा दोघांना थँक्यू म्हणायला आली आहे. बस काय आता उगाच कशाला फॉर्मॅलिटीज. नाही हो दादा, पण खरंच आजची संध्याकाळ खूपच छान गेली. आई बाबांनाही फार बरं वाटलं. सकाळी आदित्यनी विषय काढला तेव्हा आम्ही पटकन होकार दिला नाही याचं वाईट वाटलं ना. पण तुम्ही सगळ्यांनी मिळून मला जे सरप्राईज दिलं ना, ते मला फार आवडलं. खूप छान वाटलं दादा. थँक्यू सो मच. असू दे ग मेघना. ताई, तुमचा रिझल्ट आहे ना उद्या? हो ना, जाम टेन्शन आलंय मला. काय यार विजया, कसलं टेन्शन? काय परीक्षा आहे का ती? का पास नापास होणार आहेस का? उगाच काय काही. हाँ धीरज भाई. हाँ बोलिए. तुला नाही माहिती माझ्यासाठी हे सगळं किती महत्वाचं आहे. ताई, मला माझं काम मोठ्या स्केलवर करायचंय मेघना, आणि त्यासाठी ना ही खूप मोठी संधी चालून आली. आता मला मला खूप होप्स आहेत अगं ह्या स्पर्धेकडून. खरंच तुमची इच्छा नक्की पूर्ण होईल ताई. विश यू ऑल द बेस्ट. थँक्यू. बरं, चला येते मी. गुड नाईट. गुड नाईट. बोल चित्रा. अरे मनोज अजून घरीच आला नाहीये. केव्हाचा फोन करते मी, तर फोनही उचलत नाहीये तो. काय? एक मिनिट, तू टेन्शन घेऊ नकोस. तो कुठे गेलाय, कोणाबरोबर आहे, काय माहितीये का तुला? नाही रे, तासाभरात येतो असं सांगून गेलाय, पण अजून काहीच पत्ता नाही त्याचा. आता त्याला जाऊन 4 तास होत आले रे, आणि केव्हाचा फोन लावते मी, तर फोनही उचलत नाहीये. आदित्य, मी काय करू रे? मला काही कळत नाहीये. मला खूप टेन्शन आलंय. हे बघ, तू घाबरू नकोस, मी येतो तिथे. चल बाय. बरं. काय झालं रे? काय टेन्शन? अगं, चित्राचा फोन होता. तो मनोज अजून घरी झाला नाही म्हणे. तासाभरात येतो म्हणाला होता, आता 4 तास झाले तरी आला नाही, आणि त्यात फोनही उचलत नाही. अरे बापरे. पण मग आता? आणि असा काय रे तो? मला वाटतं मी जावं तिथे, कारण खूपच घाबरली आहे चित्रा. घाबरणारच रे. अशा वेळी नको नको ते विचार येतात मनात. पण थांब, तू एकटा जाऊ नको, मी पण येते तुझ्या बरोबर. बरं ठीक आहे, चल तू आवर. दादाला सांगून लगेच निघू आपण. अरे बापरे, आता कोण आहे या वेळेला? चित्रा, बोल ग. आदित्य, मनोज आलाय घरी. अरे कुठे होता तो, आणि फोन का उचलत नव्हता? मी विचारलं नाहीये, मी सांगेन तुला नंतर. बरं ठीक आहे, चल बाय. गुड नाईट. काय मग सगळ्या शहरात दवंडी पिटवून झाली का? माझा नवरा घरीच आला नाही म्हणून.